हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग हा थोडासा वेगळा असणार आहे, कारण आजच्या ब्लॉगची सुरुवातच ही ऑलमोस्ट 11 वाजतापासून झाली आहे. रात्रीचे 11 बरं का. आणि लेट मी शो यू. जस्ट लुक ॲट दिस पसारा. ह्या इतक्या सर्व गोष्टी आणि स्पेशली हे सगळं सामान मला आता अरेंज वगैरे करायचं आहे, व्यवस्थित सगळं लावायचं आहे. अँड इतकं असं होतं आहे ना एवढं सगळं बघून, कारण मी इथून आय गेस 2 ते 3 आठवड्याआधी सगळं सामान व्यवस्थित लावलं होतं. ऑलमोस्ट महिना झाला असू शकतो. आणि हे तुम्ही बघू शकता या सगळं सामानाची हालत काय. शेवटी आता माझ्या बाबांनी हे असे बॉक्सेस वगैरे आणले. ॲक्च्युली माझ्या काकाचं शॉप आहे, सो हे असेच पडले होते दुकानात, सो ते बॉक्सेस वगैरे आणले. आणि हे सगळं सामान आता अरेंज करते. म्हणजे आईचं वेगळं, माझं वेगळं, दोघींचे कॉमन असतात जे आपण गळ्यातले हे ते घालतो ते, असं सगळं. आणि आय एम लाईक करा तर लागेलच, कारण मी नाही केलं तर मग कोण करेल. आणि आई पण खूप दिवसाची मागे लागली होती. सो या, तर ह्या सगळ्या गोष्टी डिक्लेटर करते, व्यवस्थित असं अरेंज करते आणि तुमच्यासोबत गोष्टी देखील करते. स्टे ट्यून आणि लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट मिस टू प्रेस द बेल आयकन. आणि अशाच मस्त आणि छान ब्लॉगसाठी मला नक्की फॉलो करून घ्या. बिंग अ मराठी कंटेंट क्रिएटर, आय नो इट्स लिटल बिट डिफिकल्ट थोडं ग्रो करणं, बट या आय नो यू ऑल आर सो सपोर्टिव्ह. तुम्ही नक्की सपोर्ट करा. सो या अख्ख्या पसारात मी बसलेली आहे आणि लेट मी शो यू. आय होप तुम्हाला दिसत असेल पूर्ण पसारा. आणि समजत नाही आहे कुठून स्टार्ट करून कुठे एंड करू. जस्ट वेट, लेट मी ॲडजस्ट दिस कॅमेरा. हां, सो हा असा अख्खा पसारा आहे. हे काही बॉक्सेस वगैरे आहे आता जे अरेंज वगैरे करायचे आहे. सो या, कसं करू, कसं होणार. खूप साऱ्या गोष्टी अरेंज करायचं, पण कुठे काय ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. या करूया अरेंज आणि बेस्ट अरेंज करूया. मी तुम्हाला काही छान छान गोष्टी देखील सजेस्ट करते, माझ्याकडे आहेत. खूप छान तर नाही म्हणता येणार, पण काही छान अशा गोष्टी आहेत माझ्याकडे. हे बघा, कामात काम वाढलं एक माझं, क्लचर्स वगैरे पडले आहेत. हे अगं रिसेंटली ना मी हे बाय केलं आहे. बघा किती छान आहे ना, असे मोठे मोठे क्लचर आहे. आय होप यू कॅन सी. आणि यामध्ये एक ब्लॅक कलरसुद्धा आहे. मी 3 याचा कॉम्बो घेतला होता आणि ॲक्च्युली खूप छान आहे. म्हणजे मी यूज करते ना, आपले अख्खे केस व्यवस्थित मॅनेजेबल आणि छान आहेत. अदरवाईज तर माझे क्लचर इतके जास्त तुटले आहेत ना की तुटताच सोय नाही. आणि अशा टाईपचे क्लचर मी खूप आधी 1-2 लावायची, पण हे पण माझे खूप तुटले, सो मी आता बंद केलं आहे लावणं. आणि हे बघा किती क्यूट आहे. ॲक्च्युली माझ्या मामीने दिलेलं माझ्या आईला. आणि हा क्लचर आहे, याला दोन्ही साईडनी रोजेस आहे ना, खूप छान आहे. आता हा पसारा आणखीन पडायच्या त्याला आपण छान अरेंज करूया. सो या, अँड चला मग कुठून तर काही ना काही तर सुरुवात करूया. हे सगळे जे आहे हे खाली बॉक्सेस आहे, तर याला आधी तर लावून ठेवूया. हे बघा बॉक्सची हालत लिटरली असं तुटला आहे तो पूर्ण. ओके, इससे भी काम चलाई लेंगे. मला तर वाटतं इतकं तर सामान पण नसेल जितकं हे पसारा आहे. अँड दिस आर द बँगल्स. नंतर खूप काही गोष्टी आहे, मला समजत नाही आहे कुठे काय कसं अरेंज करू, बट या विल ट्राय आवर बेस्ट अँड वी डू द बेस्ट. पहिले तर हे काय आहे बघते. अच्छा लुक, यामध्ये माझ्या सगळ्या ॲक्सेसरीज आहे. लाईक माझे ब्रेसलेट्स, गळ्यातलं मी जास्त वेअर करत नाही, हार्डली माझ्याकडे 1 ते 2च सेट्स आहे. आणि हा बोग बघा किती गोड आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे खूप छान काही गोष्टींचं कलेक्शन आहे. आणि मोस्टली हे कलेक्शन माझ्या फ्रेंड्स थ्रू म्हणा किंवा म्हणजे मला असेच मिळालेले आहे. मी बाय खूप कमी केल्या गोष्टी. आणि हे आहे खूप
खूप स्पेशल माझ्यासाठी. हे जी गोष्ट आहे ही खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. का? कारण हे मला माझ्या वहिनीने दिलं आहे. यामध्ये खूप सारे इयरिंग्स आहे ॲज यू कॅन सी. हे ॲक्च्युली त्या गोव्याला गेल्या होत्या, सो तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी आणले आणि आता त्यांनी रिसेंटली मला दिले. हे यामध्ये ऑलमोस्ट 12 आहेत इयरिंग्स आणि वेगवेगळ्या शेपचे आहेत, वेगवेगळ्या कलर्सचे आहे, लाईक यू कॅन सी. आणि इतके सुंदर वाटत आहेत ना मला मी खूप एक्सायटेड आहे असं याला विअर करायसाठी. थँक्यू 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 सो मच मला हे दिल्याबद्दल. अँड थँक्यू सो मच फॉर लविंग मी. खूप खूप सुंदर आहे. मी नक्कीच हे विअर करेल आणि मला खूप आवडलं आहे ते. आणि मग हे छोटं मोठं काहीसं सामान. अँड तुम्हाला थोडंसं शॉक बसेल. जस्ट सी माय लिपस्टिक कलेक्शन. लिटरली हा अख्खा इतका पाऊच पूर्ण भरला आहे तो म्हणजे फक्त लिपस्टिक्स. मला इतका शॉक आहे लिपस्टिकचा. मला लिपस्टिक खूप आवडतं. मी लावते खूप कमी, म्हणजे मी डार्क असे लिपस्टिक्स नाही लावत. मला लिपस्टिक खूप आवडतात, लाईक खूप जास्त. आणि हे असंच एक्स्ट्राचं सामान वगैरे आहे. यामध्ये पण असंच काहीसं वाटलं तर हे सगळं अरेंज करू. आणि दुसरी गोष्ट ज्याचा मला खूप शौक आहे, एक तर लिपस्टिक झालंच, दुसरं म्हणजे हे. तर हे म्हणजे इयरिंग्स. ॲज यू कॅन सी यामध्ये 50+ इयरिंग्स आहे. ॲज यू कॅन सी. आणि हे तर आहेच ऑलमोस्ट 50च्या आसपास. सोबत हे आता 12 ॲड झाले. सो आय हॅव सो मेनी इयरिंग्स. आणि मला इयरिंग्सचा खूप शौक आहे. मला इयरिंग्स खूप आवडतात. मी कुठेही बाहेर जातो, म्हणजे मी कुठेही जर बाहेर जात असेल ना, म्हणजे प्रोग्रामला वगैरे असं, तर मी कधीच गोल्ड इयरिंग्स विअर करत नाही. मला असं मॅचिंग विअर करायला खूप आवडतं. सो मी असेच इयरिंग्स यूज करे. सो म्हणून माझ्याकडे खूप कलेक्शन आहे. आणि याच्यातले काही इयरिंग्स मी घेतले आहे, काही मला मिळाले आहेत. सो या मला खूप आवडतात इयरिंग्स. मला पण सांगाल की तुम्हाला कोणती ज्वेलरी आवडते किंवा तुम्हाला मेकअपचा असा कोणता प्रोडक्ट आहे जो खूप आवडतो. आणि यामध्ये काय आहे, ओके, तर यामध्ये आहे आईचे सर्व आर्टिफिशियल ज्वेलरीज. सो यामध्ये काही मोत्याचे देखील वगैरे आहे ॲज आय कॅन सी. तर आपण करूया सगळं अरेंज करूया अँड लेट्स सी कसं दिसतंय सगळं व्यवस्थित अरेंज केल्यावर. सो लेट्स फर्स्ट बिगिन विथ द मेकअप. सो बघून घेते पहिले काय काय आहे तर. ओ या, हे आता रिसेंटली मी मागे काही महिन्याआधी बाय केलं आहे. फेसेस कॅनडाचं हे आहे कॉम्पॅक्ट, लाईक वेटलेस. हा मॅट कॉम्पॅक्ट आहे आणि जनरली खूप छान आहे. लाईक फाउंडेशनसारखा फिनिश येतो. जर तुम्हाला असं क्विकली रेडी व्हायचं असेल आणि कुठे जायचं म्हणजे असं असेल आणि पटकन रेडी व्हायचं, तर हे असे जे ऑप्शन्स असतात ना हे बेस्ट असतात. सो माझी आई वगैरे यूज करते. ही लग्न, तिला मेकअप आवडत नाही. सो मग ती काय करते, लग्न असलं किंवा कोणता प्रोग्राम असला घरचा म्हणा किंवा असं जवळचा, तर मग तिथे हे लावते. सो या असं काही गोष्टी. हे आहेत हायलायटर्स आणि हे हायलायटर जनरली खूप छान आहे. हे तर मी इथूनच बाय केलं आहे आपल्या हे बघा स्टोअरमधून. पण याचं पिगमेंट खूप छान आहे. लेट मी शो यू. हे बघा, आता मला नक्की नाही माहीत तुम्हाला दिसत आहे की नाही, पण पिगमेंट लाईक खूप छान आहे. खूपच सुंदर आहे आणि हायली पिगमेंटेड आहे हे. मग असंच काय, माझ्याकडे मेकअपचं सामान नाही आहे जास्त, कारण मी यूजच नाही करत. मला मेकअप म्हणजे जास्त हे नाही आहे माझं. आणि हे फाउंडेशन मी घेतलं आहे फिटमीचं. तर हे फिटमीचं फाउंडेशन, के ब्युटीची कन्सिलर, हे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट आणि हे न्यू गर्लचं हायलायटर आहे आणि एंजल रोजमधून काहीतरी आहे. तर यांचं हे आय शॅडो पॅलेट. बस माझ्याकडे इतकंच आहे. आणि मग तेच आयलायनर वगैरे दॅट्स इट. जास्त मेकअप नाही आहे माझ्याकडे, पण लिपस्टिक्स खूप आहे. दॅट आय कॅन ॲग्री की मला लिपस्टिक्सचा खूप शौक आहे. तर हे तर एक गोष्ट चांगली झाली की मला आता हे मेकअपचं स्पेशली अरेंज करायची गरज नाही. आता ऑलरेडी अरेंज आहे. आता इयरिंग्स लावून घेऊया. आणि तुम्हाला ना माझ्या इयरिंग्स कलेक्शनमध्ये मोस्टली ट्रॅडिशनल म्हटल्यापेक्षा हे जे इयरिंग्स असतात ना फॅन्सी टाईप, तर हे जास्त मिळेल. ट्रॅडिशनल माझ्याकडे खूप कमी आहे, पण जे पण आहे खूप सुंदर आहे. जसं हे बघा, हा किती सुंदर आहे. हा मी बायच केला आहे दुकानातून. म्हटलं आपल्याकडं असो एखादा ट्रॅडिशनल. सो आणि मला खूप आवडतात. आणि हे इयरिंग्स तर माझे वन ऑफ द फेवरेट आहे. म्हणजे मोस्टली मी खूपदा घातले आणि खूप सुंदर दिसतात.
सो या हे पण माझे फेवरेट इयरिंग्स आहेत. आता हे झालं आहे माझं थोडंसं असं मिक्स. सो याला पण आता अरेंज करावं लागेल, पण या करूया यालासुद्धा अरेंज. पण सध्या तर आता हे अरेंज करण्यापेक्षा सगळं सामान लावणं जास्त इम्पॉर्टंट वाटत आहे मला. आणखीन इयरिंग्स आहे यामध्ये. हे माझ्या आईच्या कोणत्यातरी सेटवरची इयरिंग्स आहे, पण ती घालतच नाही मोस्टली, कारण खूप लॉंग आहे ते. आणि मला इतकी लॉंग्स म्हणजे लॉंग्स आवडतात मला, पण गोल्ड टाईप दिसणार आहे आणि मला मी इतकी प्रेफर नाही करत घालणं. ही बघा रिंग माझी फर्स्ट, मी म्हणजे सहसा मी रिंग्स वगैरे घालत नाही, विकत घेत नाही. मला हे रिंग तेव्हा खूप लहान होती मी, तेव्हा आवडत, तेव्हाची ही रिंग आहे. मी तुम्हाला घालून दाखवते. खूप छान वाटते, पण मी अजूनही रिंग्सची अशी शौकीन नाही आहे. तर असं मला सिम्पल राहायला थोडं जास्त आवडतं. प्रेफर मी सिम्पल राहणंच करते. हे काही इयरिंग्स आहे ट्रॅडिशनलमधले, नेकलेसेस वरचेच आहे. हे पण देखील खूप सुंदर दिसतात. या आय हॅव सो मेनी इयरिंग्स. खरं सांगायचं झालं तर मला तर आता असं वाटतं आहे लिटरली की मला आता पुन्हा म्हणजे अजून एक असा इयरिंग्स बॉक्स मागवावा लागेल, कारण यांनी तर माझं काम भागत नाही आहे. हा लिटरली असं दाबून भरला आहे. सो या हे काम निपटलं. आणि लेट मी शो यू याच्यात काय काय आहे. सो या तर यामध्ये बघा अशा आर्टिफिशियल रोजेस, हेअर एक्सेसरीज वगैरे. हे ते असतं ना बनला असं खोचायचं असतं असं, ते खूप छान वाटतंय बघा. आणि बस अशाच काहीशा गोष्टी आहे. हे बघा यामध्ये रिंग्स आहे माझे वेगवेगळे. हे रिंग आहे. खूप गोष्टी आहेत माझ्याकडे यार. हे मला माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिलेली रिंग होती फ्रेंडशिप डेला स्कूलमध्ये. बघा मी अजून पण जपून ठेवली आहे. असतात काही अशा मेमरीज. ह्या 2 रिंग्स मला चाइल्डहुड फ्रेंडनी दिली होती. मंजिरी म्हणून नाव आहे तिचं. तिने माझ्या बर्थडेला दिली होती मला हे रिंग्स. ऑक्सिडाईजवाल्या आहेत या. अँड दीज आर सो मेनी रिंग्स. सो याला पण असं छानपैकी अरेंज करून ठेवते. आणि यात जे मी इयरिंग टाकली ते पण मी यामध्ये काढून ठेवते. मी ना जनरली काय प्रेफर करते की नेकलेसेस वेगळ्या याच्यात असले पाहिजे. म्हणजे आपले जे ट्रॅडिशनल गोल्ड टाईप राहतात ते. आपले जे बँगल्स असतात ते वेगळ्या याच्यात असले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं जे मेकअपचं सामान असतं ते वेगळ्या याच्यात असलं पाहिजे. आपली इयरिंग म्हणजे सगळ्या ज्या स्पेसिफिक गोष्टी असतात ना ते मला वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये असलं की मग मला ते जास्त प्रेफर होतं. कारण एकाच याच्यात जर सगळं गळ्याचं म्हणजे असं पसारा किंवा मेस असला ना की मग ते खूप हेक्टिक होऊन जातं अरेंज करायला आणि लावायला. आणि हा जर तुम्ही असा पसारा बघाल ना, जस्ट लुक, हा पसारा अरेंज करणं इट इज नॉट ॲट ऑल अ इझी टास्क, जितकंपर्यंत मला आता समजलेलं आहे. सो यामध्ये अशा काही गोष्टी आहेत. यामध्ये पण काही आहेत. लेट्स सी. तर ह्या ना हेअर एक्सेसरीज म्हणू शकतो आपण. हेअर एक्सेसरीज आहे बघा किती छान दिसतात. ह्या पण मला बर्थडेला गिफ्ट आलेला जेव्हा मी 12thला होती. जस्ट लुक, खूप छान आणि सुंदर आहेत. आणि मी वेअर तर खूप कमी करते, पण या आय लाईक इट. आय लाईक सो मच. म्हणजे मला असं तुम्ही म्हणू शकता मला घालायला इतकं नाही आवडत, पण मला कलेक्ट करायला खूप आवडतं. मला कलेक्शनचा असं खूप शौक आहे. आणि हे बघा किती छान आहे. लाईक जर तुम्ही साधा सिम्पल बन जरी टाकला आणि त्याच्यामध्ये जसं फूल किंवा साईडनी लावलं तर खूप सुंदर दिसतं. बघा किती छान आहे. सो आय प्रेफर्ड की अशा काही गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. आणि ह्या पेन्स याचं तर इतकं काम पडतं ना लिटरली, मला तर आता कॉलेजला मिळत नाही. सो मी आता घेऊन जाणार. सो खूप बडबड करते ना मी. इट्स ओके. व्हॉट इज दिस. सो हे आता अरेंज करून ठेवते व्यवस्थित. ऑलमोस्ट हे जे सामान आहे हे आता मी मागेच लावलं होतं. याचं असं जास्त काम पडत नाही. तर सो मला हे आता जास्त अरेंज करायचं तर काम आहे नाही. पण ह्या जे बाकीचा पसारा आहे हा मला लावावंच लागेल व्यवस्थित, नाहीतर आहे मग आता अकाळ. सो हे झालं डन. आता लावते मी आता मी तुम्हाला माझे हे दाखवते, काय म्हणते, माझे कलेक्शन दाखवते ज्वेलरीचं. खूप कमी, मिनिमल आणि खूप सिम्पल आहे. तर फर्स्ट आहे हा नेक पीस. हा मला माझ्या दादानी गिफ्ट केलेला रक्षाबंधनला. सो दिस इज सो स्पेशल टू मी. अँड मग आहे माझ्याकडे हे
एक चोकर टाईप आहे, म्हणजे हा नेकलेस आहे मोत्याचा, असा वेअर करायचा. हा मला माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिला, सुहानीनी, याला माझ्या बर्थडेला. तो खूप सुंदर आहे. ह्याला ग्रीनिश हे आहे, ग्रीन कलरमधून आहे. मला हा देखील खूप आवडतो. आणि मला ना पेंडंट्स खूप आवडतात. लाईक आता ह्या चेन तर म्हणजे हे झालं आहे खूप जुन्या असल्यामुळे, पण पेंडंट्स असतात ना, पेंडंट्स मला ते खूप आवडतात. आता मला चेन घ्यावी लागते एखादी चांगली, पण या तोपर्यंत आपण सह लेंगे इसको भी. हे बघा, मी तुम्हाला पेंडंट्स दाखवते. जस्ट ओ नो, हे बघा, हा एक आहे पेंडंट, हा एक आहे हार्ट शेपचा, अँड आय हॅव दिस. खूप कमी घालते मी, आणि हा तर खूप काळपट पण झाला आहे. सो या, पण हां ठीक आहे, म्हणजे एखाद वेळेस जर सिम्पल लुकवर वगैरे घालायचं काम पडलं किंवा असं काही, तर मग यू कॅन प्रिफर. आणि मग मी हेअर ॲक्सेसरीज पण याच्यात टाकून देते, म्हणजे मला एका ठिकाणी सर्व गोष्टी मिळून जाईल. मग हा हां, मला वॉचेसचा खूप शौक आहे, आणि इन केस जर माझ्याकडे वॉच नसली किंवा काही असलं प्रॉब्लेम, तर मी ब्रासलेट्स प्रिफर करते. मला ब्रासलेट्स देखील खूप आवडतात. दिस इज माय सेकंड और थर्ड ब्रासलेट आय गेस. खूप छान आहे, सिम्पल सोबर. आणि हे पण माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलेलं मला. ते कुठेतरी फिरायला गेली होती, तिने तिथून आणलेलं माझ्यासाठी. आय हॅव सो मेनी ब्रासलेट, लाईक सो मेनी. आणि हा जो नेकलेस आहे हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आता हा स्पेशल का बरं? सो याच्यामागे स्टोरी अशी आहे की मला माझ्या फॅमिलीतून मोस्टली गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट जे म्हणतो ना, ते नाही मिळाले कधी, कोणाच कडून नाही. म्हणजे सरप्राईजेस नाही मिळाले मला, किंवा अजूनही नाही मिळत मोस्टली. तर हा नेकलेस फर्स्ट टाईम सरप्राईज म्हणून माझ्या मामानी माझ्या बर्थडेला गिफ्ट म्हणून आणलेला. मी लहानच होती आय गेस, म्हणजे सेकंड थर्डमध्ये असेल मोठ्या मुश्किलनी, म्हणजे लहानच होती, पण मला हे मेमरी खूप अजूनही मला आठवते ती. त्यांनी त्यांच्या चॉईसनी आणलेला, फर्स्ट टाईम आणलेला. ते स्वतः गेलेले की लाईक माझ्या भाचीचं बर्थडे, मी घेऊन जाणार, अशा टाईप काहीतरी. आणि म्हणून हा नेकलेस मी इतका जपून ठेवला आहे. मी खूप कमी विअर करते आहे, कारण मला असं वाटतं की कुठे पडून गेला तर किंवा काही तुटलं तर, कारण दिस इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तुम्ही बघू शकता, सिम्पल आहे पण किती सुंदर आणि असं रॉयल आहे. सो आय लव्ह इट सो मच. मी सांगू नाही शकत की किती स्पेशल गोष्ट आहे. आणि जर तुमचं पण असंच असेल ना की तुम्हाला जर कोणी सरप्राईज देत नसेल किंवा अशा टाईप काही, आणि जर तुम्हाला कोणी असं अचानक सरप्राईज दिलं किंवा काही सडनली काही गिफ्ट दिलं आहे, तर मला यू कॅन फील मी की किती आनंद होतो, किती खुशी होते. तर बस माझ्याकडे खूप ब्रासलेट्स आहे. हे बघा एक ब्रासलेट, हे पण मला तर रिसेंटली बर्थडेला मिळालेलं. आय हॅव सो मेनी. आणि हे माझं वन ऑफ द फेवरेट आहे, कारण हे कड्यासारखं आहे. हे बघा, खूप छान दिसतं, खूप बढिया आहे. सो मी जर अशीच गोष्टी करत राहिली तर राहिलं माझं सामान लावणं, गोष्टीतच आपला टाईम चालला जाईल सगळा. तर मी आता हे पटकन अरेंज करते मस्तपैकी बढिया. अँड तुम्हाला भेटते किती काय काय गोष्टी आहे बापरे माझ्याकडे. आणि मी यूज एकाचाही करत नाही बरं का, मी कशाचंच यूज करत नाही, लाईक कशाचंच नाही. म्हणजे मी खूप मिनिमल यूज करते कोणत्याही गोष्टीला, कारण मला म्हणजे इतकं शॉकच नाही कोणत्या गोष्टीचा, सो मला कामच नाही पडत इतकं. तर हे झालं डन. हे बसत नाही आहे यार यामध्ये. What shall I do for that? यामध्ये बसेल का? तुटलाय म्हणा, पण या ट्राय करते बसलं तर फारच छान. यामध्ये मी माझे सगळे इयरिंग्स, रिंग्स
नेक पीसेस हे टाकलं आहे आणि हेअर ॲक्सेसरीज जी आहे माझी ती टाकली आहे. सो हा झाला एक बॉक्स डन. ठीक आहे, आता कुठला आहे पण थोडं मॅनेज करून घेऊ आपण. डोंट वरीज अबाउट दॅट. आणि यामध्ये आहेत माझे सर्व ब्रासलेट्स कलेक्शन. हे झालं एक. आणि हे आहेत माझे इयरिंग्स. तर मला असं वाटते मी इयरिंग्स याच्यातच ठेवायला पाहिजे जेणेकरून माझं लक्ष राहील. झालं इयरिंग्स, मेकअप, हेअरचं सामान. हे झालं माझं पूर्ण इयरिंग्स, माझ्या कानातले हे डन. आता आहे सगळं आईचं, तर ते अरेंज करते. हे बघा आईजवळ किती सेफ्टी पिन्स आहे. जस्ट लुक. तुम्हाला दिसतंय का? आय लेट मी शो यू. हे सगळं जे आहे हे आईचे हे आहेत काय म्हणतात साडी पिन्स. आणि हे आहेत पूर्ण फॅन्सीवाले साडी पिन्स ज्याचा यूज तर ती खूप कमी करते. तर हे देखील आपण छान मस्तपैकी अरेंज करूया, ठेवूया. अरेंज म्हटल्यापेक्षा व्यवस्थित ठेवूया जेणेकरून तिला इझिली कोणतीही गोष्ट मिळेल पटकन असं हात टाकल्याबरोबर. आणि प्रश्न असा आहे की कुठे कसं आणि कसं ठेवायचं. सो करूयात अरेंज. खूप सेट करावं लागत आहे कॅमेरा. ओ नो. सो या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर वर टाकून ठेवते. एखादी पिन जर इकडची तिकडे राहिली ना तर उतायचीच आहे मला. तर बघा 2 रुपयाचा फायदा झाला. कॉईन मिळाला मला 2चा. These all are this like sari pins and these are so many actually. बघू शकता तुम्ही अख्खा बॉक्स भरला आहे इतक्या साडी पिन्स. अँड स्टील माय मॉम सेज माझ्याकडे साडीच्या पिनच नाही आहेत. कायच करणार. ठोकेल ती मला जर तिने व्हिडिओ बघितला तर. काय बोलत आहे म्हणून तू. इट्स ओके, जस्ट अ फन, डोंट टेक इट सो सिरियस. हा झाला एक पाऊच. आता खाली बापरे किती काय काय गोष्टी आहे. सो ऑलमोस्ट इथे सामान झालं आहे सर्व पॅक करून. आता थोडं चिल्लर सामान आहे ते ठेवत आहे. अँड दॅट्स इट देन. याच्यात खूप काही गोष्टी सापडत आहे मला. हे बघा हे सगळं जे आहे ना हे झालं लाईक हे फ्रूट्स. लाईक ह्या ज्या पिन आहे सगळ्या माझ्या लहानपणीच्या पिन आहे. मला ना एक बार्बी डॉलची किट मिळालेली, त्यामध्ये हे पिंक कलरची पिन होती. सो ती पिन. लाईक हे बघा हे तुटलं आहे आता. ह्या छोट्या छोट्या पिना. लाईक म्हणजे सगळ्या गोष्टी मी अशा यूज केल्या ना. हे बघा ह्या पिना चांगल्याच आहेत सिरियसली ना. म्हणजे कायच बोलू मी आता. तर सो मेनी क्लिप्स ज्या तर म्हणजे आता त्याच्यातलं काही तरी कोणतं मी यूजसुद्धा नाही करत आता. पण सर्वच खूप छान आहे अँड जेन्युअनली व्हेरी क्लोज टू माय हार्ट. हे जे थोडेफार महत्त्वाचं सामान आहे ते मी यामध्ये टाकून ठेवते. हे काय आहे. ब्राइटन फेस, इवन स्किन टोन अँड टेक्स्चर, टार्गेट बर्न स्पॉट्स, जेंटल नॉन हायड्रेटिंग अँड नरिशिंग. मला तर आठवत पण नाही हे मी कधी घेतलेलं अँड ऑल. आणि असं तर यूज करायला पण असं होऊन जातं थोडंसं. इट्स हेवी म्हणजे असं वेगळंच आहे चिकट टाईप. म्हणजे माझ्यासाठी तर हे रेकमेंडेड नाही आहे. बट या कधी मिळालं मला तरी माहीत पण नाही. असेल जाऊ द्या. 27पर्यंत हे आहे याचं. यूज तर कोणी करणार नाही आहे बिकॉज इट्स नॉट जेन्युइन. इट्स गुड फॉर हेल्थ.
स्पेशली फॉर युअर स्किन. सो याला आपण करूया स्किप. आणि बाकी गोष्टी करूयात आपण इन. तर हे झालं एक्स्ट्रा सामान जे असतं ते. आणि हे जे पावडर आहे ना, हे याच्यासोबत पण खूप मेमरीज आहे. लाईक मी लहान होती, लाईक खूपच लहान, म्हणजे की जीवन प्ले ग्रुप तेव्हा ना आमचे ना स्कूलमध्ये खूप सारे प्रोग्राम्स व्हायचे. लाईक गॅदरिंग व्हायचं, योगा डेचं, असं खूप खूप प्रोग्राम्स व्हायचे. आणि तेव्हा ना हे शिमरी पावडर खूप चालत होतं, म्हणजे खूप ट्रेंडिंग होतं. तर माझ्या आईने घेतलेलं माझ्यासाठी आणि खूप कमी, म्हणजे खूप भरलेलं होतं. आम्ही खूप कमी यूज करायचो. आता तर मी यूज नाही करत, खूप जुनं आहे हे, म्हणजे खूप वर्ष झालं याला. पण या ॲज अ मेमरी म्हणून मी हे ठेवलं आहे. हे बघा, म्हणजे असं लावल्यावर ना असं हायलाईट पण व्हायचं आणि पिंकिश पण वाटायचं. माझी मावशी झाली, एक काकू आहे ठोंबरे काकू म्हणून, तर त्या मला असं रेडी वगैरे करून द्यायच्या. सो या खूप साऱ्या मेमरीज आहे. माझी एक मॅम देखील आहे, सो त्या देखील. सो अशा खूप मेमरीज आहे. आणि असं जेव्हा आपण हे करतो ना, रेडी वगैरे होतो ना, तेव्हा मग ह्या मेमरीज अशा ताज्या होतात. सो आय लाईक इट. आता हे सामान ठेवूया या पटकन. हा झाला माझ्या आईचा मिनी मेकअप पाऊच रेडी. याच्यात काहीच नाही, एक स्ट्रोक क्रीम आहे आणि स्ट्रोक क्रीम आहे, हे आयब्रो पावडर आहे, मी जो मला फेसेस कॅनडाचं सांगितलं ते कॉम्पॅक्ट आहे, अँड दॅट्स इट. आणि हे आयब्रो पेन्सिल इन केस इमर्जन्सी तिला लागल्या तर. आणि या साईडनी सेफ्टी पिन्स आहे. लिपस्टिक तर ती मोस्टली लावत नाही, पण हे आहे माझ्याकडे लिप बाम टाईप. याचा पिगमेंटच खूप छान आहे. लेट मी शो यू. हे बघा, आणि लॉंग लास्टिंग आहे, खूप वेळ राहतं आणि निघायचं टेन्शन नाही. सो हे खरंच युजफुल आहे. सो या हे सगळं झाला पसारा, हे झालं डन. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत या आहेत एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी असतात ना त्या. सो हे देखील सगळं ठेवून देते आता व्यवस्थितपणे, नाहीतर मला पडेल ओरडा. व्यवस्थित लावलं नाही तू सामान. एक कंगवा पण ठेवून देते तिच्यासाठी, इन केस जर तिला कुठे मिळाला नाही तर. आणि मोस्टली मी म्हणजे अभ्यासासाठी कॉलेजमुळे बाहेर असल्यामुळे मला असा टाईम नाही मिळत, मग मी असं तिच्यासाठी पाऊच असा पूर्ण रेडी करून ठेवते. मग तिला जे बँगल्स आणायचे असतात किंवा अजून ज्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तिला आणायच्या असतात, मग ती ह्या पाऊचमध्ये आणते. कारण हा कसा आहे, म्हणजे इझिली असा दबून जातो जर स्पेस असली तर. हे जे बॉक्सेस असतात हे दबत नाही. दुसरी गोष्ट, हे जे बॉक्सेस आहे हे देखील खूप छान आहे ट्रॅव्हलिंगसाठी न्यायला वगैरे, कारण हे असं कॅरी करू त्याला हे आहे पकडायला. बट यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या याच्यात सामान असल्यामुळे मग ते अजून प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. सो हे एक बेस्ट ऑप्शन आहे. मी बघेल आता अजून जर मिळालं तर मी हे घेऊन घेईल, ऑनलाईनच मागवेल. हे देखील मी ऑनलाईनच मागवलं आहे. क्वालिटी वाईज अँड ऑल खूप छान आहे, खूपच बढिया. आणि हा झाला इथे माझा पसारा खतम. हे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे याचं काय करायचं आहे ॲक्च्युली आय तो डोंट नो. पण ह्या सगळं आता मी याच्यात टाकून देते, कारण मला तरी वाटतं की ह्या फेकावंच लागतील आता, कायच करू ना जमा करून. बट ह्या सगळ्या मेमरीज असल्यामुळे इच्छा पण होत नाही या सर्व गोष्टींना फेकायची. बघूया, मेमरी म्हणून ठेवून देते. सो या, आणि ह्या सर्व गोष्टी ठेवते आता मी व्यवस्थित डब्यात. सो हा बँगल बॉक्स आहे, खूप जुना, खूप आधी असं यूज करायचे. आता आय डोंट नो कोणी यूज तरी करत असेल का, पण जर कोणी करत असेल तर खरंच व्हेरी नाईस. हे गेलं याच्या अंदर. हे तर तुटलंच आहे म्हणा. हे एक आहे थोडंफार छान, तर मग मी हे यामध्ये टाकून ठेवते. आईला सेफ्टी पिन्स अँड ऑल, साडी पिन्स अँड ऑल आणायला हेल्प होईल. हे मोठा बॉक्स एक राहिला आहे आणि हे लहान बॉक्सेस राहिले. बघते मी यामध्ये क्लचर्स वगैरे ठेवते, कारण क्लचर आणि बोली एकाच याच्यात ठेवले आहे तर ते थोडं हेक्टिक होऊन जाईल सगळं. तर
हे आपण सेपरेट करूया, क्लचर्स आणि बो. म्हणजे अजून एक काम थोडं हलकं होऊन जाईल. जेव्हा जे लागलं ते पटकन उचलून घेता येईल. लुफाच म्हणतात नाही याला. हे बघा किती सारे बो आहे. आणि याच्यातून मॅक्झिमम बो तर माझ्या कामाचेच नाही आहे, कारण माझे केस ना हेवी आहेत. सो हेवी असल्यामुळे काय होतं की बो घसरत निघतात. आणि कित्येक बो तर असे आहे का ज्याची असं थर्ड फोल्ड पडतच नाही. पडली तर इतकी टाईट पडते की मग खूप प्रॉब्लेम होतो मला. केस पण गळतात मग. सो बेटर आहे की जितकं होईल तितकं मी लावतच नाही. बो स्क्रंचीज वगैरे यूज करते, पण खूप टाईम नंतर ते असे वेगळेच होऊन जातात. तर मग मला साधे जे बो असतात ना आपले ब्लॅक, जसं आता वेअर केलं आहे मी दाखवेल तुम्हाला तसेच बो आवडतात यूज करायला. छान देखील वाटतात आणि दिसायला देखील मस्त दिसतात. अशा टाईपचे जे असतात येतात ना ते बो मला खूप आवडतात. तर हे झाले यामध्ये बोस. आता ते क्लचर्स. हे क्लचर्स जे मी आता रिसेंटली बाय केलेले ते. आणि हे सामान. हे किती ट्रेंडिंग चालू होतं ना बटरफ्लाय क्लचर्स. मी केले आहे हे यूज. म्हणजे एक काहीतरी तुटला होता वाटते माझा, पण बाकी तर मी अजूनही यूज करते. हे पण पिन माझ्या खूप लहानपणीची आहे, लाईक खूप लहानपणीची. आणि हे बीट्स, लड्डूचं बीट भेटला मला. झालं डन. Finally everything is done. Like finally everything is. So हे झालं आहे पॅक. आता मी तुम्हाला दाखवते मी काय आणि कसं घेतलं. वेट. सो हे अशा प्रकारे हे सगळं सामान मी अरेंज केलं आहे आणि लावलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते मी कुठं कसं काय ठेवलं आहे. तर यामध्ये मी सगळे असे क्लचर्स ठेवले आहे माझे, जे पण केसाला आपण क्लचर्स लावतो. यामध्ये सगळे बो आहे ॲज यू कॅन सी. नंतर यामध्ये हे आहेत काय म्हणते आईची ज्वेलरी आहे या दोन्ही बॉक्सेसमध्ये. त्यानंतर असंच याच्यात जे युजफुल सामान असं थोडंफार, मोस्टली यूज नाही करत तसं सामान आहे. हे आहे पूर्ण बँगल्स आणि हे आहे पूर्ण बँगल्स कलेक्शन. आणखी पण तिच्याकडे खूप बँगल्स आहे, पण हे मोस्टली जे ती विअर करते ते आहे. देन माय इयरिंग कलेक्शन, आईच्या साडी पिन्स, तिचा मेकअप पाऊच छोटासा केलेला. याच्यात सगळे यू पिन्स आहे. यामध्ये लिपस्टिक्स, यामध्ये माझ्या चाइल्डहुड मेमरीज म्हणजे माझे पिना वगैरे आहेत. यामध्ये मेकअप, हेअर ॲक्सेसरीज, याच्यात माझी ज्वेलरी आहे थोडीफार आणि ब्रासलेट्स वगैरे, आणि यामध्ये नेकलेस. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आणि हे आहे थोडंफार कलेक्शन. जास्त हे खरंच थोडंफार आहे, कारण सगळ्यांकडे जर मी बघितलं ॲज कम्पेअर टू मी तर खूप जास्त आहे, पण मी जास्त यूज नाही करत. सो इतकंच. आणि हे आईचं माझं मिळून आहे. सो या. So I hope you like this video and I hope you enjoy it. So if you like this video, please like, share and subscribe. Don't miss to press the bell icon and thank you for watching. भेटूयात next vlog मध्ये. Bye bye.